कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये असणाऱ्या लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑर्गॅनिक कारखान्याविरोधामध्ये माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली तीव्र जनआंदोलन छेडण्यात आले आहे। यावेळी चिपळूण, खेड आणि लोटे परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पीफास या अत्यंत घातक रसायनाचे उत्पादन तातडीने बंद करण्याची मागणी केली। इटलीसारख्या देशामध्ये बंदी घातलेल्या या रसायनाला निसर्गरम्य कोकणामध्ये परवानगी कशी मिळाली असा संतप्त सवाल आंदोलकांनी प्रशासनाला विचारलाय। या रसायनाबाबत देशामध्ये ठोस कायदे नसल्याने भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण अशी भीती सामाजिक कार्यकर्ते पंकज दळवी यांनी व्यक्त केली आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती कारखाना परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। प्रशासनासोबत झालेली प्राथमिक चर्चा निष्फळ ठरल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता। मात्र पोलीस प्रशासनाच्या यशस्वी मध्यस्थीनंतर येत्या 20 दिवसात वरिष्ठ अधिकारी आणि आंदोलनकर्त्यांची विशेष बैठक घेण्याची लेखी आश्वासन देण्यात आले। तोपर्यंत हे आंदोलन शांततेत पार पडले असून ग्रामस्थांनी आपला लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केलेला आहे। आज याला टाळे लावा आणि नंतर त्याची एन्क्वायरी काय करायची ती करा। ती एन्क्वायरी ज्यांनी याला परमिशन दिलंय त्यांच्या मार्फत होता नाही। IITचे केमिकल इंजिनिअरिंग केलेले जे प्रोफेसर आहेत त्याच्यामध्ये पारंगत असलेले लोक आहेत त्यांची कमिटी करा आणि आम्ही आमच्या बरोबर जे पारंगत लोक आहेत त्यांनाही त्याच्यामध्ये घेऊ आणि त्याची चौकशी झाली पाहिजे। आणि हा लढा फक्त एका कंपनीपुरता मर्यादित नाही। ज्या कंपन्यांमध्ये केमिकल फॅक्टऱ्या ज्या आहेत आणि घातक आहेत या घातक कंपन्या बंद झाल्या पाहिजे। तुमच्या माहितीसाठी सांगतो, या असं आहे की पहिल्यांदा तुम्ही जी कंपनी अशी होती त्या संबंधात गार्जियन नावाच्या मोठ्या पेपरने इंग्लंडमध्ये हे सगळं बाहेर आणलं। लोकांना सगळ्यांना माहिती आहे ती कंपनी आज गेली 7-8 वर्ष चालते आणि अनेकांना याचे प्रादुर्भाव झालेलाच असणार। मी तुम्हाला सांगतो तो लक्षात येत नाही, परंतु आत्ता जर आपल्या या आंदोलनामुळं मंत्री महोदय जर म्हणत असतील, सरकार म्हणत असतील आम्ही एन्क्वायरी करू, एन्क्वायरी करेपर्यंत या कंपनीला टाळं बरं।